आज आपल्या समोर एक असा गहन धर्मशास्त्रीय प्रश्न आहे जो म्हणजे ऐकायला सोपा वाटतो पण त्यावर विचार करायला लागल्यावर डोकं चक्रावून जातं. हो, अगदी. प्रश्न असा आहे की देवपुत्र जो स्वतः निर्माता आहे त्याला देव पित्याकडून सोडून दिले जाऊ शकते का? म्हणजे देव स्वतःलाच सोडून देऊ शकतो का? आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण तो देव, निर्मिती आणि दुःख यांच्यातल्या नात्याच्या अगदी मुळाशी जातो. बरोबर. आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, त्यात या प्रश्नावर अक्षरशः 2 टोकं मांडली आहेत. आज आपण ह्या दोन्ही बाजूंचा आणि त्यातून काय मोठं चित्र समोर येते याचा आढावा घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. या स्रोतांमधला पहिला दृष्टिकोन नेमका काय आहे? पहिला दृष्टिकोन हा पूर्णपणे तात्विक आहे असं म्हणूया. अच्छा. तो म्हणतो की हो, देवपुत्राला देवपित्याकडून सोडून दिले जाणे शक्य आहे आणि यासाठी देवपुत्राने सृष्टीचा भाग बनण्याची म्हणजे मनुष्यरूप धारण करण्याची काहीही गरज नाही. म्हणजे माणूस न बनताही हे कसं शक्य आहे? म्हणजे देव स्वतःपासून वेगळा कसा होऊ शकतो? हा तर एक विरोधाभास वाटतोय नाही का? बरोबर. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. या दृष्टिकोनानुसार सोडून दिले जाणे ही एक आत्मिक अवस्था आहे, शारीरिक नाही. आत्मिक अवस्था. हो, त्यांच्या मते देवपुत्र निर्माता म्हणूनही पित्यापासून विभक्त होण्याची भावना अनुभवू शकतो. ही एक अमूर्त तात्विक कल्पना आहे. पण खरं सांगायचं तर आपल्या स्रोतांमध्ये या मताला फारसा पाठिंबा नाही. ते या मताला फक्त एक शक्यता म्हणून मानतात आणि लगेच खोडून काढतात. अच्छा. म्हणजे खरा जोर हा दुसऱ्या दृष्टिकोनावर आहे. तो काय म्हणतो? हो, आणि इथेच खरी गंमत आहे. दुसरा दृष्टिकोन, ज्यावर आपले स्रोत पूर्णपणे आधारित आहेत, तो असं म्हणतो की देवपुत्राला पित्याकडून सोडून दिले जाणे केवळ आणि केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा देवपुत्र स्वतः सृष्टीचा भाग बनतो. म्हणजे जेव्हा तो मानव अवतार घेतो. अगदी. त्याशिवाय हे शक्यच नाही. कमाल आहे. म्हणजे या दोन मतांमध्ये तर जमीन आसमानाचा फरक आहे. एका मते यासाठी शरीर धारण करण्याची गरजच नाही आणि दुसऱ्या मते त्याशिवाय हे शक्यच नाही. पण दुसऱ्या मतामागे एवढा ठाम तर्क काय आहे? त्यामागे एक खूप महत्वाचं धर्मशास्त्रीय कारण आहे. देवपुत्र आणि देवपिता हे एकरूप आणि समान आहेत. ते एकाच अस्तित्वाचे 2 पैलू नाहीत, तर ते एकच अस्तित्व आहेत. एकच अस्तित्व. हो. त्यांच्या मूळ अस्तित्वात, ज्याला स्रोत, अनंतकाळ म्हणतात, तिथे पाप, दुःख किंवा विभक्तपणा यांसारख्या गोष्टींना जागाच नाही. तिथे फक्त देव आहे. त्यामुळे देवामध्ये फूट पडणे किंवा त्याने स्वतःलाच सोडून देणे हे त्याच्या मूळ स्वरूपात अशक्य आहे. अच्छा. म्हणूनच ही घटना घडण्यासाठी देवपुत्राला त्या अनंतकाळच्या क्षेत्राच्या बाहेर यावे लागते. थांबा. तुम्ही आता 2 खूप महत्वाचे शब्द वापरलेत, अनंतकाळ आणि त्याच्या बाहेर. हे शब्द थोडे जड वाटतात. आपल्या ऐकणाऱ्यांसाठी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यात नेमका फरक काय आहे? अनंतकाळ म्हणजे फक्त कधीही न संपणारा वेळ असा त्याचा अर्थ आहे का? नाही. आणि हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अनंतकाळ म्हणजे खूप जास्त वेळ नाही. अनंतकाळ म्हणजे वेळेच्या पलीकडेचे अस्तित्व. वेळेच्या पलीकडचे? हो. विचार करा की अनंतकाळ म्हणजे एखाद्या पुस्तकासारखं आहे, जिथे लेखक पहिली आणि शेवटची ओळ एकाच वेळी पाहू शकतो. वा. त्याला संपूर्ण गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच क्षणात माहिती असते. ते देवाचे क्षेत्र आहे. आणि मग त्याच्या बाहेर म्हणजे काय? आपलं जग? अगदी. त्याच्या बाहेर म्हणजे अवकाशकाळ, म्हणजे आपलं जग, जे देवाने निर्माण केलं आहे. आपण त्या पुस्तकाचे वाचक आहोत, जे पुस्तक पानोपानी वाचतो. आपण एका वेळी फक्त एकाच क्षणात जगतो. आपल्याला भूतकाळ आठवतो आणि भविष्यकाळाची कल्पना नसते. बरोबर. आपले जगात नियम वेगळे आहेत. इथे स्वातंत्र्य आहे, निवड आहे आणि म्हणूनच पाप, दुःख आणि मृत्यू या गोष्टी शक्य आहेत. वा. ही कल्पना खूपच स्पष्ट आहे. म्हणजे देवाच्या जगात म्हणजे अनंत काळात विभक्त होणे शक्य नाही, कारण तिथे सगळं काही आत्ता आणि एकत्र आहे. पण आपल्या जगात म्हणजे अवकाश काळात गोष्टी एकापाठोपाठ एक घडतात आणि त्यामुळे विभक्त होणे शक्य आहे. अगदी बरोबर. स्रोतांनुसार अनंत काळात पापाची संकल्पनाच अस्तित्वात नाही, कारण तिथे देवाच्या इच्छेविरुद्ध काहीही नाही. पण अवकाश काळात देवाने स्वातंत्र्याची निर्मिती केली आणि ह्याच स्वातंत्र्यामुळे मानवाने पाप केले, ज्यामुळे देवापासून विभक्त होण्याची स्थिती निर्माण झाली. अच्छा. आता मला कळतंय. म्हणजे जेव्हा देवपुत्र या अवकाश काळात येतो आणि मानवाचे पाप स्वतःवर घेतो, तेव्हा तो आपल्या जगाच्या नियमानुसार खेळत असतो.
आणि आपल्या जगाचा नियम आहे की पापाचा परिणाम म्हणजे देवापासून विभक्त होणे. तुम्ही अगदी अचूक पकडलं आहे. म्हणूनच देवपुत्र जेव्हा मानवाचं पाप स्वतःवर घेतो तेव्हाच त्याला देवपित्याकडून सोडून दिले जाण्याचा अनुभव येऊ शकतो. हे अनंत काळात अशक्य होतं, पण अवकाश काळात मानवी रूपात ते शक्य झालं. म्हणजे ती क्रूसावरील घटना. हो, ती घटना ही मानवासाठी मानवी जगात घडलेली एक ठोस, वास्तविक घटना होती. ती काही तात्विक किंवा अमूर्त कल्पना नव्हती. म्हणजे जर हे अनंत काळात घडलं असतं तर ते आपल्या आकलनाच्या आणि अनुभवाच्या पलीकडचं राहिलं असतं. ते आपल्यासाठी जवळजवळ अर्थहीन ठरलं असतं. पण ते आपल्या जगात घडल्यामुळे ते दृश्य आणि अनुभवण्यायोग्य बनलं. हो, आणि इथेच आपल्याला अवतार घेण्याचा खरा उद्देश कळतो. ठीक आहे, तर मग या मुद्द्यावर येऊया. देवाला हे सगळं नाटक असं म्हणूया आपल्या जगात म्हणजे अवकाश काळात करण्याची गरज का पडली? अनंत काळात राहूनच त्याने मानवाला माफ का नाही केलं? कारण श्रोतायामधला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सृष्टी देवाला थेट पाहू शकत नाही, समजू शकेल. बरोबर. आणि जर प्रेम समजलंच नाही तर ती देवावर परत प्रेम कशी करू शकेल? शब्दांवर कोण विश्वास ठेवणार? प्रेम हे कृतीतून दिसावं लागतं. अगदी, मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं खूप सोपं आहे, पण ते सिद्ध करणं कठीण. नेमका हाच मुद्दा. म्हणूनच देव स्वतः सृष्टीचा भाग बनतो. तो मानव रूप धारण करतो. तो आपल्यासारखा होतो, जेणेकरून सृष्टी त्याला पाहू शकेल, त्याच्याशी बोलू शकेल, त्याला स्पर्श करू शकेल, त्याच्यासोबत एक नातं जोडू शकेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं प्रेम कृतीतून ओळखू शकेल. हो, आणि मग क्रूसावरील ती घटना, जिथे देवपुत्राला देवपित्याने सोडून दिल्याचं दिसतं, ती त्या प्रेमाची परमोच्च कृती ठरते. ते उद्गार, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? ते ऐकून खरंच अंगावर काटा येतो. बरोबर. ते केवळ बोलणं नव्हतं तर करून दाखवणं होतं. हो, ते उद्गार म्हणजे मानवाच्या पापाची शिक्षा काय असते याचं जिवंत प्रदर्शन होतं. देवापासून पूर्णपणे तुटल्याची भावना. स्रोतांमध्ये याला देवाच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा म्हटले आहे. देव असं म्हणू शकला असता की पापाची शिक्षा म्हणजे माझ्यापासून विभक्त होणे आणि मी तुमच्यावर इतकं प्रेम करतो की ती शिक्षा मी स्वतः भोगतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जी स्रोतांमध्येही स्पष्ट केली आहे. देवपुत्र स्वतः पूर्णपणे निष्पाप होता. म्हणजे त्याला ही शिक्षा भोगायला लागली ती त्याच्या स्वतःच्या कृत्यामुळे नाही. अजिबात नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे. जर त्याने मानवाचं पाप स्वतःवर घेतलं नसतं तर त्याला सोडून दिल्या जाण्याची गरजच पडली नसती. म्हणजे अनंत काळात तर नाहीच, पण अवकाश काळात मानव रूपात आल्यावरही जर तू पापाशिवाय राहिला असता तर त्याला पित्यापासून विभक्ततेचा अनुभव आला नसता. ही घटना पूर्णपणे आणि केवळ मानवाच्या पापांसाठी होती आणि मानवाला देवाच्या प्रेमाची खोली समजावून सांगण्यासाठी होती. ते एक प्रकारचे वैश्विक हस्तांतरण होते. ऐका, हे सगळं आता तार्किकदृष्ट्या जुळतंय. अनंत काळ आणि अवकाश काळ यातील फरक, अवतार घेण्याचं कारण आणि क्रूसावरील घटनेचं महत्त्व सगळं स्पष्ट होतंय. पण तरीही माझ्या मनात एक वेगळीच शंका डोकावतीये. विचारा. जर देवपुत्राचं दुःख हे सोडून दिलं जाणं फक्त आपल्या जगात म्हणजे अवकाश काळातच वास्तव असेल तर मग अनंत काळात देवाच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व काय? म्हणजे ते खरं आहे की फक्त एक नाटक? हाच तो प्रश्न आहे जो या स्रोतांचा लेखकही शेवटी स्वतःला विचारतो आणि जिथे येऊन सगळं धर्मशास्त्र थांबतं. जर अनंत काळात जिथे फक्त देवच आहे आणि जिथे विभक्तता शक्यच नाही तर तिथे या क्रूसावरील दुःखाचं काय होतं? हो, म्हणजे जसं आपण स्वप्नात काहीतरी भयंकर अनुभवतो पण जागेवर आल्यावर आपल्याला कळतं की ते वास्तव नव्हतं, तसं काहीसं आहे का हे? की अनंत काळात देव या सगळ्याकडे एका स्वप्नासारखं पाहतो जे काही क्षणांसाठी घडलं आणि संपलं? ही एक शक्यता आहे जी स्रोत मांडतात, पण ती समाधानकारक वाटत नाही, कारण मग त्या त्यागाची तीव्रता कमी होते. बरोबर. म्हणून स्रोत दुसरी, अधिक गोंधळात टाकणारी शक्यता मांडतात. ती कोणती? दुसरी शक्यता अशी आहे की देव हे दुःख नेहमीच अनुभवतो का? नेहमीच? हो. आपण मगाशी पाहिलं की अनंत काळात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असं काही नाही. सगळं काही एकाच वेळी अस्तित्वात आहे. बरोबर. पुस्तकाच्या लेखकासारखं. मग याचा अर्थ असा होतो का की देव निर्मितीचा आनंद आणि त्याचवेळी मानवाच्या पतनाचं आणि क्रूसावरील त्यागाचं दुःख हे सगळं एकाच वेळी कायम अनुभवत असतो? बापरे, ही कल्पनाच किती विचित्र आहे. म्हणजे आनंद आणि दुःख एकाच वेळी कायमस्वरूपी. आपलं मानवी मन तर याचा विचारही करू शकत नाही. अस्तित्वहीन आहे
तिथे त्या अस्तित्वहीन गोष्टींमधील दुःखाला देव वास्तव म्हणून कसे ओळखतो हे आपण समजू शकत नाही. आणि मला वाटतं ही कबुली खूप प्रामाणिक आणि महत्वाची आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असेलच असे नाही. लेखक पुढे असेही म्हणतो की ज्या गोष्टी शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेल्या नाहीत त्याबद्दल आपल्या मर्यादित मानवी तर्काने जास्त तर्कवितर्क न करणे हे शहाणपण आहे. हो. सृष्टी जी केवळ काळात म्हणजे अवकाश काळात अस्तित्वात आहे ती देवाच्या अनंतकालीन अनुभवांना पूर्णपणे समजू शकत नाही. हा एक प्रकारे मानवी बुद्धीच्या मर्यादांचा नम्रपणे केलेला स्वीकार आहे. आणि मग आजच्या या सखोल चर्चेचा सार आपण असं मांडू शकतो की देवपुत्राला देवपित्याकडून सोडून दिले जाण्याची घटना ही केवळ एक तात्विक कल्पना नव्हती, तर ती अवकाश काळात घडलेली एक विशिष्ट आणि वास्तविक घटना होती. आणि ही घटना केवळ देवपुत्राने मानवजातीचे पाप स्वतःवर घेतल्यामुळे शक्य झाली. बरोबर. अनंत काळात देवाच्या मूळ त्रिमूर्ती स्वरूपात असा विभक्तपणा शक्यच नाही, कारण देव एक आहे आणि त्याच्यात कोणतीही विभाजन असू शकत नाही. आणि या घटनेचा मुख्य उद्देश होता मानवाला देवाच्या अथांग प्रेमाचा एक दृश्य, ठोस आणि कधी न विसरता येणारा पुरावा देणे. अगदी बरोबर. या चर्चेतून देव, अनंतकाळ आणि मानवी अनुभव यांच्यातला तो गुंतागुंतीचा संबंध स्पष्ट होतो. असं म्हणता येईल की अवकाश काळ हे देवाच्या कार्यासाठी, त्याच्या प्रेमाच्या प्रदर्शनासाठी एक रंगमंच आहे. पण ते रंगमंच म्हणजे देवाच्या संपूर्ण अस्तित्वाचे वर्णन नाही. देवाचे खरे स्वरूप त्या पलीकडचे आहे. हो, ते अनंत आणि आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय, जो या चर्चेतूनच निर्माण झाला आहे. हो. जर दुःख आणि त्याग हे फक्त आपल्या अवकाश काळातील वास्तविकतेचा भाग असतील, जिथे पाप आणि विभक्तता शक्य आहे, तर अनंत काळात प्रेम या संकल्पनेचा अर्थ काय असेल, जिथे त्यागाची किंवा दुःखावर मात करण्याची गरजच भासत नाही. त्यागाशिवाय असलेलं प्रेम ते कसं असेल